जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्याच्या काही पेसा 17 संवर्ग संदर्भात ज्या नियुक्ती आदेश सध्या बघा मिळालेला आहे, तर त्या नियुक्ती आदेशमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास ज्या आस्थापनेमध्ये सध्या नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळालेले आहे, तर त्या आस्थापनेमध्ये आपल्याला जे काही रुजू झालेले उमेदवार सध्या त्या ठिकाणी मिळत आहे। तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचा जो काही प्रश्न होता का आता सध्या बघा नियुक्ती आदेश तर मिळाला आहे, संबंधित जे काही आस्थापना असेल तर त्या आस्थापनेमार्फत त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक पद आहे, शिक्षक पद, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक जे पद आहे तर ते पद ह्या ठिकाणी आपल्याला 3 वर्ष संदर्भात जे काही शिक्षण सेवक म्हणून ह्या ठिकाणी रुजू आदेश आपल्याला मिळत असतो, बरोबर। तर ह्या कायम नेमणुकी संदर्भात आपल्याला जे काही 3 वर्ष आहे तर ते 3 वर्ष सध्या बघा जो काही कालावधी असेल तर तो शिक्षण सेवक म्हणून सध्या आपल्याला काढायला पडतो। मात्र जे काही आता पेसा पद भरती संदर्भात ज्या 17 संवर्गामध्ये शिक्षक जे पद होतं तर त्या शिक्षक पदाला देखील आपल्याला माहिती आहे की मानधन स्वरूपात या ठिकाणी जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या मिळालेला आहे। आता प्रश्न असा उरतोय की सध्या शिक्षक जे काही मानधन तत्वावरती ह्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे, तर ती मानधन तत्वावर सध्या जे काही नियुक्ती आदेशमध्ये आणि जो काही कायमचा जो नियुक्ती आदेश असेल तर त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, किंवा मग जो प्रश्न आहे तर सध्या आता मानधन तत्वावरती ह्या ठिकाणी नियुक्ती आदेश तर मिळाला आहे, पण जे शिक्षण सेवक जो कालावधी आहे, कारण ह्या ठिकाणी जो काही सेवक संदर्भात जो कालावधी आहे तर तो देखील आपल्यासाठी मॅटर करत आहे। आता तुम्हाला 11 महिन्यासंदर्भात असेल किंवा मग त्याच्या पुढचे जे काही महिने असेल तर त्या संदर्भात तुम्हाला शिक्षक ह्या पदासाठी इथे जो काही आदेश असेल तर तो आदेश दिला गेला आहे। मग जे काही 3 वर्ष आपल्याला शिक्षण सेवक बघा या ठिकाणी कालावधी पूर्ण करायला पडतो, तर हे जे मानधन तत्वावरती जो आदेश दिलेला आहे तर ह्या आदेशामधील जे काही तुम्ही आता इथं बघा जॉब करणार आहे 11 महिने किंवा त्या पुढील महिन्यासंदर्भात मानधन तत्वावर, तर शिक्षण सेवक कालावधी नेमका त्या ठिकाणी तुमचा मोजला जाणार का किंवा गणला जाणार का, तर एकंदरीत नेमकं काय होणार, कारण जे काही कायमस्वरूपीची जी काही ऑर्डर असते तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं माहिती आहे की शिक्षण सेवक जो कालावधी असतो तर तो शिक्षण सेवक कालावधी आपल्याला 3 वर्षासाठी त्या ठिकाणी बघा तिथे देखील जे काही मानधन असेल तर ते मानधनच त्या ठिकाणी बघा मिळत असतं। मात्र जे 3 वर्ष तुम्ही ह्या ठिकाणी सेवा द्याल तर ती सेवा म्हणजे ह्या ठिकाणी शिक्षण सेवक जो काही कालावधी असेल तर तो शिक्षण सेवक कालावधी तिथे बघा जो काही गणला जातो। मात्र 3 वर्षानंतर त्यांना जे काही फुल पेमेंट असेल म्हणजे जी काही पूर्ण जी काही पे स्केल असेल तर ते फुल पगारावरती सध्या येत असतात। पण इथं जो प्रश्न उरतोय की जे मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती आदेश दिलेला आहे तर त्या नियुक्ती आदेश नुसार आपण जर इथं जर समजा 11 महिने काम केले किंवा त्यापेक्षा जास्त महिने काम केले तर हा जो कालावधी आहे तर हा कालावधी शिक्षण सेवक जो काही कालावधी आहे तर तो शिक्षण सेवक कालावधी म्हणून सध्या गणला जाणार का, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न बघा बरेचसे जे काही उमेदवार आहे जे सध्या आता जॉईन झाले मानधन तत्वावरती तर त्यांनी बघा बरेच या ठिकाणी बघा आपल्याला विचारला होता। तर त्या संदर्भात आपण जे काही दोघी ऑर्डर असेल तर त्या दोन्ही ऑर्डर तुम्हाला दाखवतो, जेणेकरून मानधन तत्वावरती ज्या ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये महत्त्वाच्या काय त्या ठिकाणी बघा मेन्शन केलेलं आहे, आणि जी सध्या कायमस्वरूपी जी काही ऑर्डर असेल शिक्षक पदी तर त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय आहे आणि त्याच्यामधला तुम्हाला जो काही फरक असेल तर त्या फरकाच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल की जे काही मानधन तत्वावरती सध्या बघा जे काही आदेश मिळालेला आहे तर त्या आदेशमध्ये फक्त तुम्ही जे काही वर्ष असेल तर ते वर्ष नेमकं शिक्षण सेवक म्हणून त्या कालावधीमध्ये गणला जाईल का, किंवा मग तुम्हाला कायम नेमणूक बघा पुढच्या काही दिवसामध्ये किंवा काही वर्षामध्ये जर मिळाले तर पुन्हा तुमचा शिक्षण सेवक कालावधी त्या ठिकाणी सुरुवात होईल का पहिल्यापासून, का मानधन तत्वावरती जो काही तुम्ही सेवा दिलेली आहे तर तो सेवा जो कालावधी असेल तर तो शिक्षण सेवक कालावधी म्हणून त्या ठिकाणी गणला जाईल का, तर त्या संदर्भात महत्त्वाचं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया। तर इथं बघा आता ही जी ऑर्डर आहे तर ती ऑर्डर कुठली आहे, जिल्हा परिषद नंदुरबार। तर ह्या नंदुरबार जिल्हा परिषद संदर्भात आता ह्या ऑर्डर आहे तुम्हाला माहितीच असेल की जे मानधन तत्वावरती सध्या ऑर्डर मिळाली आहे तर त्या ऑर्डरमध्ये जे काही हा वाचा जो घटक आहे म्हणजे इथे जे काही जे काही संदर्भ देण्यात आलेले आहे वाचा या घटकामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र आणि शासन निर्णय ह्याच्यामध्ये सध्या बघा देण्यात येतात। तर कोणताही आदेश निघताना त्याला जे संदर्भ असतात ते संदर्भ सध्या इथे देण्यात येतात। तर इथं फक्त जे संदर्भ दिले आहे तर ते संदर्भ तुम्हाला दाखवतो। आता इथं पहिला संदर्भ जो होता तर तो महाराष्ट्र शासन बघा उपसचिव या ठिकाणी शालेय व क्रीडा विभागाचं मंत्रालयीन जे काही पत्र असेल तर त्या पत्रासंदर्भात आहे, दुसरं देखील पत्र आहे, तिसरं देखील या ठिकाणी बघा पत्र आहे, चौथं देखील इथं जाहिराती संदर्भात या ठिकाणी पत्र आहे, कार्यालयीन या ठिकाणी बघा जाहिराती संदर्भात आहे, पुढचं बघा कार्यालयीन आदेश आहे, बरोबर।
त्यानंतर पुढचं आपण बघू शकतो इथं शासन निर्णय आहे पदभरती संदर्भात आरक्षणासंदर्भात, बरोबर. आणि 8 नंबरचं आहे कार्यालयीन मंजूर टिप्पणी. तर इथं आपल्याला ह्या ठिकाणी एक लक्षात येतं का जो काही महत्त्वाचा ह्या ठिकाणी जिल्हा परिषदचा जो ह्या ठिकाणी सेवा संदर्भात बघा 1900 जवळपास 67चा ह्या ठिकाणी महत्त्वाचा एक शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये जे काही सेवा शर्ती असेल तर त्या सेवा शर्ती संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचा आपल्याला उल्लेख इथं दिसून येत नाही. तर ह्या अनुषंगाने पुढे तुम्हाला जे काही अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती देखील दाखवतो, कारण इथं जे सध्या जे पत्र आहे तर ते पत्रच इथं सध्या बघा देण्यात आलेले आहे. इथं मात्र जो काही शासन निर्णय असेल सेवा शर्ती संदर्भात तर त्याचा कुठेही इथे उल्लेख नाही. तर हा जो आदेश आहे तर हा मानधन स्वरूपात आहे, तर हे एक लक्षात घ्या. तर ह्याच्यामधल्या अटी शर्ती देखील तुम्ही ह्या ठिकाणी बघितले असेल तर अटी शर्तीमध्ये जे काही अटी आहे तर त्या अटी म्हणजे ज्या सध्या बघा रेग्युलर ज्या अटी शर्ती मान्य जो काही GR देण्यात आला होता मानधन स्वरूपात तर त्या ज्या आहे म्हणजे एकंदरीत इथं मानधन स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे, बरोबर. संबंधित शाळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या संदर्भात आहे. आणि जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती या ठिकाणी जी काही याचिका आहे तर त्या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून सध्या मिळणार आहे. अशा पद्धतीने इथे सूचना इथे बघा देण्यात आलेल्या आहे. मात्र इथे कोणत्याही प्रकारचं तुमचं जे काही शिक्षण सेवक कालावधी संदर्भात किंवा पुढे बघा कशा पद्धतीने त्या संदर्भात तुमचे जे काही वर्ष असेल तर ते मोजले जाणार, तर त्या संदर्भात इथे कुठंही सध्या उल्लेख नाही. तर आता तुम्हाला जो काही महत्त्वाचा जो रेग्युलर जो ऑर्डर असेल तर ती देखील दाखवतं. आता रेग्युलर ऑर्डर आपण बघूया जी सध्या कायमस्वरूपी जे शिक्षक आहे तर त्यांना सध्या बघा मिळालेली आहे. तर ह्या ऑर्डरमध्ये तुम्ही बघू शकता. तर इथं जो काही आपण आता ही ऑर्डर बघा, ही ऑर्डर आहे कुठली आहे तर ऑर्डर जी आहे तर जिल्हा परिषद नांदेडची ऑर्डर आहे बघा 14 मे 2024ला सध्या ही ऑर्डर शिक्षकांना या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सेवक ह्या संदर्भात इथे ऑर्डर ही इश्यू करण्यात आलेली आहे. तर ह्या ऑर्डरच्या बघा जो काही वाचा घटक होता तर तो वाचा घटक इथं पुढे देण्यात आला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आता हा जो काही वाचा घटक आहे म्हणजे वाचा जो घटक असतो तर तो एक प्रकारे संदर्भ असतो. तर हे संदर्भ घेऊन पुढील जे काही आदेश असतात तर ते निर्गमित केले जातात. तर इथं बघा सर्वात महत्त्वाचा आपल्याला महाराष्ट्र जिल्हा परिषद या ठिकाणी सेवा प्रवेश नियम जो आहे 1967 या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये परिशिष्ट 9 मध्ये सध्या जे काही सेवा शर्ती आहे तर ते सेवा शर्ती त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी जो काही नियम असेल सेवा शर्ती संदर्भात शासन निर्णय तर तो आहे. तर इथे बघा जवळपास जे काही निर्णय आहे शासन निर्णय संपूर्ण विभागाचे तर त्याच्यामधले ज्या काही शैक्षणिक पात्रतेसंदर्भात असेल किंवा मग TET संदर्भात असेल किंवा मग ज्या काही कागदपत्र पडताळणी संदर्भात असेल असे संपूर्ण शासन निर्णय जवळपास इथं बघा जे काही वाचामध्ये एकूण या ठिकाणी 20 प्रकारचे इथं बघा सध्या जे काही संदर्भ असेल तर ते संदर्भ इथं जोडण्यात आलेले आहे. कारण ही काय आहे तर ही कायमची ऑर्डर आहे, हे लक्षात घ्या. तर ह्या ऑर्डरमधून महत्त्वाचे जे काही तुम्हाला अटी शर्ती देखील दाखवतो. आता ही ऑर्डर बघा 14 मेची आहे. कायम जे काही शिक्षण सेवक आहे तर त्या संदर्भात आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामधलं तुम्हाला मी डायरेक्ट जे अटी शर्ती आहेत तर ते अटी शर्ती इथं दाखवतो बघा. आता इथं अटी शर्ती काय आहे तर अटी शर्ती देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामधला आणि जो काही कायम नेमणूक आणि कंत्राटी किंवा मानधन तत्वावर नेमणूकमध्ये काय फरक आहे तर इथं बघा आपली ह्या ठिकाणी पहिल्याच क्रमांकावरती अट काय दिलेली का आपली शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती 3 वर्ष ह्या ठिकाणी बघा 3 वर्ष रजा कालावधी सोडून ह्या ठिकाणी कालावधीसाठी राहील अशा पद्धतीने पहिली सूचना आहे, बरोबर. तर 3 वर्षासाठी इथं त्यांना जी काही कालावधी संदर्भात ही नियुक्ती सध्या असणार आहे. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे काही मूळ जी वेतन श्रेणी आहे तर त्या वेतन श्रेणी संदर्भात पुढचं स्टेटमेंट तुम्हाला इथं दाखवतो. तर इथं बघा जे 5 नंबरचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट बघा शिक्षण सेवक म्हणून 3 वर्ष सेवा समाधानकारक काम केल्यानंतर आपणास प्राथमिक शिक्षकांच्या 1ली ते 5वी 6वी ते 8वी जो ज्यांचा गट असेल त्या गटावरती सध्या बघा नियमित पदावर नियमित जी काही वेतन श्रेणी देण्यास पात्र समजण्यात येईल. तर अशा पद्धतीने इथे सध्या जे काही कायम नेमणुकी संदर्भात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि महत्त्वाचं जे शिक्षण सेवक कालावधी आपल्याला माहिती आहे की 3 वर्ष पूर्ण करण्यासंदर्भात जे काही इथं सूचना देखील देण्यात आले आहे. तर अशा सूचना मात्र जो काही मानधन तत्वावरती जो सध्या आदेश आहे तर त्या आदेशमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं नाही. तर ह्याच्यावरनं एक लक्षात येतं की जो तुम्ही मानधन स्वरूपात जी सध्या बघा नियुक्ती आदेश मिळाला आहे तर त्या नियुक्ती आदेशामध्ये तुम्ही 11 महिने ह्या ठिकाणी कालावधी केला किंवा मग 12 महिने कालावधी केला तर जो काही तुमचा 1 वर्षाचा ह्या ठिकाणी बघा आता तुम्ही 12 महिने जर मानधन स्वरूपात त्या ठिकाणी काम केलं कोणत्याही आस्थापनेमध्ये तर जे 12 महिने झाल्यानंतर तुमच्या शिक्षण सेवक कालावधी संदर्भात 1 वर्ष पूर्ण झालं का
तर असं बिलकुल नाही. कारण जो काही वाचामध्ये किंवा जे संदर्भ असेल तर त्यामध्ये तुमचं जो काही सेवा सरती जो 1967चा जो शासन निर्णय आहे तर त्याच्यानुसार तुमचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. तर तुम्ही इथं 12 महिने ह्या ठिकाणी बघा मानधन स्वरूपात काम केलं का 24 महिने मानधन स्वरूपात काम केलं तरी देखील तुमचे जे काही पुढचे जे काही शिक्षण सेवक जो कालावधी असेल तर तो इथं एक प्रकारे बघा मोजला जाणार नाही असं ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. तर कारण त्या ठिकाणी बघा जी काही नियुक्ती आहे तर त्या नियुक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. तर इथं देखील तुम्ही बघू शकता जे मानधन असेल शिक्षण सेवक म्हणून आहे. इथं बघा शिक्षण सेवक म्हणून दरमहा 16,000 रुपये मानधन सध्या बघा असणार आहे. तर हे जे काही आहे तर हे संपूर्ण जे काही अटी शर्ती असेल तर ह्या अटी शर्ती मागे देखील जो GR होता तर त्याच्यामध्ये एकंदरीत जे पार ह्या ठिकाणी बघा कर्तव्य वगैरे असेल तर ते हे सध्या मानधनचा जो काही शासन निर्णय किंवा जे मानधन तत्वावरती बघा आदेश आहे तर त्याच्यामध्ये देखील नमूद आहे. मात्र शिक्षण सेवक कालावधी संदर्भात कोणत्याही प्रकारचं इथं सध्या बघा त्या ठिकाणी जे काही मेन्शन असेल तर ते मेन्शन सध्या करण्यात आलं नाही. तर ह्याच्यामध्ये ज्या बऱ्याच काही गोष्टी असेल पुढच्या सेवानिवृत्ती संदर्भात असेल किंवा मग इतर ज्या काही वैद्यकीय सुविधेसंदर्भात असेल किंवा संबंधित जो काही 1999 मधील जी काही तरतूद असेल तर त्या तरतुदी संदर्भात देखील महाराष्ट्र नागरी सेवा संदर्भात देखील मानधन तत्वावरती ज्या GR आहे किंवा नियुक्ती आदेश आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जे काही मेन्शन असेल तर ते मेन्शन सध्या केलेलं आपल्याला आढळून येत आहे. आपल्याला माहिती आहे की जो काही आदेश असतो शिक्षण संदर्भात म्हणजे शिक्षक पदावरती जो काही नियुक्ती आदेश असतो तर तो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सध्या बघा ती ऑथॉरिटी दिलेली आहे आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी आदेश हा पारित या ठिकाणी होत असतो. तर इथं देखील तुम्हाला बघा पुढचं जे काही असेल स्टेटमेंट तर त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दाखवतो. तर जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर त्या अधिकारींना जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या त्यांना पूर्ण ऑथॉरिटी असते आणि त्यांच्या आदेशानुसारच या ठिकाणी पुढील जो काही कायम स्वरूपात त्या ठिकाणी आदेश असेल तर तो आदेश इथे निघत असतो. तर बघा त्या अर्थी ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सध्या ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने ह्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सेवक या संदर्भात कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले आहे. तर हा महत्त्वाचा जो काही आदेश होता तर तो आदेश म्हणजे कायमस्वरूपी होता. तर अशा प्रकारचे जे काही जे ह्या ठिकाणी जो महत्त्वाचा आपल्याला 1 नंबरचा मुद्दा होता महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 तर हे कुठंही त्या ठिकाणी नमूद नाही. तर जो काही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हा मानधन तत्वावरती जो GR आहे तो देखील तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो. तर इथं बघा तर हा मानधन तत्वावरती GR आहे तर इथे तुम्ही बघू शकतात. तर हा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही सेवा सरती संदर्भात कोणत्याही प्रकारचं इथं संदर्भ देण्यात आला नाही. मात्र जे काही प्रक्रियेसंदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं देण्यात आले आहे. तर ह्याच्यावरनं एक लक्षात येते तर जो काही आदेश आहे तर हा आदेश देखील या ठिकाणी जे काही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांच्या सहीनेच निघाला आहे. मात्र हा जो आदेश आहे तर हा संपूर्ण आपल्याला मानधन तत्वावर आहे आणि पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी बघा जे काही आपल्याला म्हणता येईल संरक्षण वगैरे तर त्या संरक्षण संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. आणि जो काही शिक्षण सेवक कालावधी असेल तर तो कालावधी संदर्भात देखील इथं कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही की तुम्ही 3 वर्ष केल्यानंतर तुमचा शिक्षण सेवक कालावधी त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि पुढे बघा कायम जे काही वेतन श्रेणी असेल तर ती तुम्हाला मिळेल. तर त्या संदर्भात देखील इथं कुठेही उल्लेख नाही. मात्र जे काही 11 महिने किंवा 12 महिने झाले म्हणजे तुमचं 1 वर्ष झालं. पुढे अजून समजा तुम्हाला मानधन तत्वावरती पुन्हा नियुक्ती दिली 12 महिन्यासाठी पुन्हा 1 वर्ष झालं म्हणजे तुमचे इथं 2 वर्ष कंप्लीट झाले. 2 वर्ष कंप्लीट झाले म्हणजे तुमचं शिक्षण सेवक कालावधी 2 वर्ष झाला. असं होईल का तर असं अजिबात होणार नाही. हे एक लक्षात घ्या. मानधन तत्वावरचा जो काही आदेश आणि कायमस्वरूपी जो काही आदेश आहे तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा सध्या फरक आपल्याला दिसून येत आहे. तर एकंदरीत ह्या मानधन तत्वावरती जो काही आदेश आहे तर ह्या संदर्भात आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात एक प्रकारे रोजगार इथे अवेलेबल झाला आहे. मात्र जी काही सिक्युरिटी असेल तर ते सिक्युरिटी इथं कोणत्याही प्रकारचे आपल्याला पुढे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. कारण इथं संपूर्ण जे काही पैसा जे काही हेरिंग असेल
किंवा PSAचा जो काही अंतिम त्या ठिकाणी येणारा निकाल असेल तर त्या निकालाला अधीन राहूनच सध्या बघा या ठिकाणी नियुक्ती आपल्याला मिळालेली आहे। तर ह्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता। तर जो काही शिक्षण सेवक कालावधी बघा 3 वर्ष खूप मोठे असतात 3 वर्ष काढण्यासंदर्भात। तर एकंदरीत तुम्ही मानधन तत्वावरती 3 वर्ष जरी काढले तरी देखील शिक्षण सेवक कालावधी ह्या ठिकाणी बघा तुमचा गणला जाणार नाही असं ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं। कारण इथं कोणत्याही प्रकारचं सेवा शर्ती संदर्भात कुठेही बघा संदर्भ इथं देण्यात आलेला नाही। तर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं। तर आता हा एक महत्त्वाचा तुमचा जो काही कन्फ्युजन होता तर त्या कन्फ्युजन संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती। तर अशी एक ही महत्त्वाचं जे काही 2 प्रकारचे तुम्हाला जे काही आदेश असेल तर ते आदेश सध्या दाखवले आहे। तर दोघा प्रकारच्या आदेशमध्ये नेमका काय त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसून येतो। जसं इथे कायम नेमणुकी संदर्भात या आदेशमध्ये जसं ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम संदर्भात 1967 इथं मेन्शन करण्यात आलं आहे। त्या पद्धतीने मानधन तत्वावरती कुठेही आपल्याला मेन्शन नाही। जवळपास इथे बघा 20 प्रकारचे संपूर्ण जे काही शासन निर्णय असेल वेगवेगळे तर ते सध्या बघा इथं मेन्शन आपल्याला केलेले आहे आणि त्या आधारावर पुढील जो काही कायमस्वरूपी नेमणुकी संदर्भात या ठिकाणी आदेश आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र मानधन तत्वावरती जो आदेश असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती किंवा त्या संदर्भात बघा शिक्षण सेवक कालावधी संदर्भात कुठंही आपल्याला उल्लेख नाही। तर आपला 3 वर्ष जे असेल तर ते 3 वर्ष बघा एकंदरीत मानधन तत्वावरतीच आणि कंत्राटी स्वरूपातच सध्या गणले जाईल। मात्र शिक्षण सेवक कालावधी त्या पद्धतीने मोजला जाणार नाही असं याच्यावरनं एक लक्षात येतं। तर हे संपूर्ण बघा महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। बघू आता भविष्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने होतं। सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी एक रोजगार सध्या अवेलेबल झाला आहे एवढंच हे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। मात्र पुढे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं जे काही सिक्युरिटी असेल तर सिक्युरिटी अजिबात आपल्याला दिसत नाही। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आम्ही पोचवत जाऊ। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।